बाबा तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी हे एवढे पुस्तकं वाचून राहिले, याचं म्हणजे मी का समजू. असं आहे सुहास की म्हणजे जीवनामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आता आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. काय शिकलो माहिती आहे? आम्हाला आमचे गुरुजी शिकवायचे, हम्म, व्याकरण शिकवायचे. शिक्षण या शब्दाचा संधी विग्रह काय हवा? हम्म, शिक अधिक क्षण. हम्म, जे क्षणाक्षणाला पुढे नेते ते शिक्षण. हम्म, आणि काय शिक्षणामुळे ज्ञान मिळतं आणि ज्ञान ही एक शक्ती आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण ते संपादित करत राहिलं पाहिजे, पुस्तक वाचले पाहिजे आणि पुस्तकातून आपल्याला काही ज्ञान मिळते. आणि आपण ऐकतोय की नॉलेज इज पॉवर. हां, आणि ज्ञान ही एक शक्ती आहे. तर या शक्तीच्या आधारे आपण जीवनामध्ये येणाऱ्या अनेक प्रसंगावर, अनेक संकटावर मात करू शकतो. हम्म. ही ताकद शिक्षणाची आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबाची 3री डिग्री सुरू आहे आणि आता तुम्हाला अजून समोर शिकायची इच्छा आहे. तर ते आता तुम्ही काय शिकणार, म्हणजे कोणती डिग्री घेणार, असा काही विचार केला आहे का तुम्ही? शिक्षण ते कोणतं असो, डिग्री कोणती असो, ती घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे, हा माझा विचार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की म्हणजे आपल्या शिक्षणात सातत्य ठेवलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्याला म्हणजे डोळ्याने दिसते आणि कानाने ऐकायला येते, तोपर्यंत माणसाने परीक्षा देत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. तर आपला प्रयत्न आहे, बघू काय होते ते. तुम्ही दिवसभर फिरता, रात्री 2 वाजता उठता अभ्यास करायसाठी आणि दुपारी 12 वाजेपर्यंत अभ्यास करता, 1 तास झोपता आणि 2 वाजता पेपर द्यायसाठी जाता. तर म्हणजे हे आमच्यासाठी खूप जास्त मोटिवेशनल आहे. घराच्या बाहेर जा नाही लागत इन्स्पिरेशन पाहासाठी. तसं काही नाही, इन्स्पिरेशन वगैरे काही नाही, परंतु आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. बस सातत्य जर ठेवलं तर आपण आपल्या एका उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो. एक कवी म्हणतो, थांबला तो संपला कायदा पाळा गतीचा, धावत्याला वेगी आणि रस्ता सापडेल. आणि कवी गुरु ठाकूरांनी सांगितलं आहे की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती, आंधळी ताऱ्याची, आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नाची. अशा प्रकारचं म्हणजे जीवनामध्ये आव्हान तर येणार आहे, पण त्या आव्हानाला म्हणजे आपण सामोरे गेलं पाहिजे, न डगमगता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. शेवटी जग आणि यश हे प्रयत्नवाद्याच्या बाजूने आहे. म्हणून आपण जीवनामध्ये सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे, हा माझा विचार आहे. तुम्हाला माहीत आहे का काल का झालं? काल विराट कोहलीनं 18 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली. ते सातत्य होतं त्याच्या कामात. तर हे तर तुला माहीतच आहे की त्यांच्या कामामध्ये सातत्य होतं. म्हणून मी नेहमी सांगतो की सातत्य ठेव, म्हणजे चालत राहा. जो चालत राहील तो कुठं ना कुठं आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचेल, उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. पण असं होते कधी कधी, कित्येकदा असं होतं की आपण यशाच्या जवळ जातो, परंतु आपण म्हणजे हिंमत हारतो किंवा प्रयत्न सोडून देतो. तर मला असं वाटते नेहमी की आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही, म्हणून आपले प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजे. आणि अजून एक प्रश्न, तुम्ही शेती करता, राजकारण करता, घर सांभाळता आणि एवढे सारे लोक येते तुमच्याजवळ, तरी तुम्ही एवढे शांत कसे राहता? सर्वात आधी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याच्यानंतर दुसरं शांतता. तर शांतता तर हां. शांतता जर हे ठेवावंच लागेल, कारण शांततेशिवाय माणूस जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. शांत राहून सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्या म्हणजे समस्या समजून घेतल्या पाहिजे, त्यावर त्या तोडगा काढला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण म्हणजे मी माझ्या वडिलांकडून, तुझ्या आजोबाकडून शिकले आहे. आणि म्हणून मला असं वाटते आई आणि बाबाजींनी जी आपल्याला शिकवण दिली बालपणापासून, जे म्हणजे बाळकडू मला दिलं, तर त्याचाच फायदा मला जीवनामध्ये होता.
नाही, आधी पहिला प्रश्न हा होता की तुम्ही सर्व एकासोबत सांभाळता कसं? शेती करता, शिकता आणि राजकारण करता, घरासाठी वेळ देता, कसं आहे सर्व? आणि रात्री 4 तासच झोपता फक्त, सकाळी 3 वाजता उठून जाता. तर दोन गोष्टी आहेत. एक मनुष्याची गरज आणि दुसरी गोष्ट आवड. आणि एक तर आवड असली पाहिजे, दुसरी गोष्ट गरज असली पाहिजे. गरज ही शोधाची जर्नी आहे असं आपण म्हणतो. तर गरज असले तर आपल्याला प्रयत्न तर करावेच लागेल. आणि दुसरी गोष्ट आवड जर असेल तर माणूस सवड काढतो. आणि या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आवड आणि गरज आणि आवड या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून आपल्याला म्हणजे वेळेचं नियोजन करावं लागतं. तरच आपण जीवनामध्ये काही करू शकतो. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. तुम्ही आम्हालासुद्धा वेळ नाही देत, पण तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी खूप साऱ्या मित्रांचे वडील पाहिले आहे, पण तुम्ही खूप चांगले आहात, आमच्याशी मोकळ्या मनाने बोलता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा असेच आपण व्हिडिओ बनवू आणि लोकांना इन्स्पायर करू.